नमस्कार मित्रांनो, मैदान होणार आहे उद्या, एक टॉपचं मैदान होणार आहे आणि उद्या त्या मैदानामध्ये काठापूर या मैदानामध्ये उपनच्या बकासूर येतोय आणि नक्कीच सगळ्यांचा लाडका बैल असा हा बकासूर। या बकासूरचा पैरा कोण असेल सगळीकडे चर्चा चालू आहे की बकासूरचा पैरा कोण, कोण सांगतंय चिक्या, कोण सांगतंय चिमण्या। नक्कीच बकासूरचा पैरा जो आहे तो घरचा साज पळताना दिसेल आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला, कारण की सगळ्या महाराष्ट्राला म्हणजे घरचा साज म्हणजे नक्की काय, घरचा साज म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका साम्राज्य जो बकासूरच्या दावणीतला बैल आहे साम्राज्य, तो आणि बकासूर ही जोडी उद्या मोठ्या मैदानामध्ये पळताना दिसेल। कारण की बकासूरला माहित आहे कोणताही बैल द्या त्याला घेऊन एक नंबर करतो, तर करतोच आपला सगळ्यांचा लाडका बैल बकासूर। आणि नक्कीच साम्राज्य सुद्धा एक टॉपचाच बैल आहे, मागील मैदान झालं त्या मैदानात सुद्धा त्याने गुलाल मिळवला होता। आणि नक्कीच काय होतंय बकासूरचं आणि साम्राज्याचं दोघांचं कॉम्बिनेशन जे आहे ते दोन्ही मैदानात दिसत नाहीत, कारण की एकावरतीच फोकस करावा लागतोय, त्याच्यामुळे मैदान जे आहे ते तिथून जवळच आहे। आणि नक्कीच बकासूर उद्या साम्राज्य सोबत मैदानामध्ये दिसेल आणि नक्कीच घरचा साथ संबंध महाराष्ट्राला दिसेल, कारण की खूप दिवस झाले साम्राज्य सुद्धा मैदानामध्ये दिसत नाहीये। त्याच्यामुळे कसं होतं पैऱ्याला अडचण येतात, कितीही टॉपचा बैल असू द्या, परंतु लोकांचे पैरे जे आहेत ते फिक्स झालेले असतात। त्याच्यामुळे आपला साम्राज्य उद्या आपल्या सगळ्यांचा लाडका 12 वेळा हिंद केसरी असलेला, 2 वेळा महाराष्ट्र केसरी असलेला, 1 वेळा रुस्तम हिंद केसरी थारचा मानकरी असलेला बकासूर उद्या आपल्याला साम्राज्य या बैलासोबत पळताना नक्कीच दिसेल। आणि नक्की तुम्हाला जर काय वाटत असेल की बकासूरचा पैरा हा होऊ शकतो तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि बघूया। आणि सर्जाचा पैरा कोण आहे, सर्जाचा पैरा जो आहे तो वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल या बैलासोबत आहे। बघूया उद्याच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या बकासूरला। धन्यवाद।